5 मिनिटात तयार होणारे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे आपले हे ब्रेड डोनेट्स आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. ना बाहेर जायचं टेन्शन, ना मार्केटमध्ये खरेदी करायचं, ना पैसा घालवायचा, ना कुठली गोष्ट. तर अगदी 5 मिनिटामध्ये आपण हे सगळे रेसिपी घरीच ट्राय करू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी माधुरी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. आता हे ब्रेड आहे ना, मार्केटमधले ताजे ताजे फ्रेश असे ब्रेड घ्यायचे आहेत. जास्त दिवसाचे ब्रेड आपल्याला वापरायचे नाही आहेत, कारण ब्रेड जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याच्या पॅकेजवर एक्सपायरी डेट लिहिलेली असती, तर ते नक्की बघून घ्यायचे आहे. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. अगदी 10-12 ब्रेड इथे मी घेतलेले आहेत. आणि साईडचं आपण जे काळं झालेलं आहे म्हणतो ते व्यवस्थित असं भाजलेलं असतं, ते सगळं चिरा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेतल्यानंतर ते आपल्याला सर्व एका बाउलमध्ये ठेवायचं आहे. नंतर आता यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट. जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये भेटते किंवा साध्या दुकानामध्ये सुद्धा भेटू शकते अशी कॅडबरी चॉकलेट तुम्ही वापरू शकतात. डेअरी मिल्कची वगैरे कॅडबरी चॉकलेट आपण ह्याला वापरू शकतो. तर इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेली आहे. तर यामध्ये व्हाईट कलरची सुद्धा चॉकलेट भेटते. दोन्हीतली कुठलीही तुम्ही वापरली तरी काहीही हरकत नाही. तर इथं डार्क कंपाऊंड चॉकलेट मी इथे घेतलेली आहे. तर बघा, आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर आता यामध्ये थोडंसं ब्रेडमध्ये थोडंसं लागेल असं आपल्याला दूध टाकायचं आहे. आता हे दूध पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे किंवा जास्त गरमही घ्यायचं नाही. तर रूम टेम्परेचरवर जे प्रमाणे दूध राहतं तेच दूध आपल्याला वापरायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हलकंसं गरम करून सुद्धा याला दूध घालू शकतात. थोडंसं गरम करायचं आहे आणि लगेच आपल्याला हे दूध या ब्रेडमध्ये टाकायचं आहे. जेव्हा आपण हे ब्रेडमध्ये टाकू तेव्हा असे मऊ असं ब्रेड लगेच आपलं पूर्ण मेल्ट झाल्यासारखं दिसतात आपल्याला. छान असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कणिक मळून घेतो तसंच आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. अगदी दुसरं काहीही आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. एवढे सोप्या पद्धतीने आपल्याला हे ब्रेड डोनट्स तयार होतात. आता बघा तुम्ही त्याची रेसिपी. तर बघा, इथे मी छान असं ते मळून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेल किंवा तूप आपल्याला लावायचं आहे, कारण आपल्या हाताला हे पीठ चिटकल्या जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करत आपल्याला त्याचे डोनट्स बनवायचे आहेत. तर आता ही पीठ मी 5 ते 10 मिनटं थोडंसं साईडला ठेवून देणार आहे, कारण तोपर्यंत आपल्याला ही डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ती आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. आता ते मेल्ट कशी करायची, तर यामध्ये पाणी किंवा दूध आपल्याला वापरायचं नाहीये. तर काय करायचं, सुरुवातीला एका छोट्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याला थोडंसं गरम झालं की किंवा तुम्ही लगेचही ठेवू शकतात. इथे मी लगेच ठेवलेलं आहे. गॅस खाली फुल केलेला आहे आणि आता पाण्याला उकळी आली की आपली ही चॉकलेट मेल्ट होणार आहे. थोडं थोडं करून आपल्याला तिला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही चॉकलेट पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण तिला लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आहे. तर याला तुम्ही चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हलवूनही घेऊ शकतात. यामध्ये पाणी किंवा दूध आपल्याला काहीही टाकायचं नाही. असंच थोडंसं गरम झालं की लगेच आपली ही चॉकलेट मेल्ट व्हायला लागते. तर तुम्ही बघू शकतात अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही चॉकलेट गनास तयार होणार आहे. याला तुम्ही चॉकलेट गनास सुद्धा म्हणू शकतात. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर बघा, थोडंसं आपल्याला त्याचं चिटकल्यासारखं वाटत आहे चमच्याला वगैरे, कारण आपली ही चॉकलेट आता ते लिक्विड फॉर्ममध्ये येत आहे. तर खाली पाण्याला उकळी आली की लगेच याचं आपले हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होते. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपली ही चॉकलेट मेल्ट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि आता आपल्याला हे पाण्यावरतीच पूर्ण मेल्ट करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आता इथं पीठ मळून घेतलेलं होतं ते पीठ आपलं परत एकदा आपल्याला हाताने छान असं मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे. कारण जर आपण पीठ व्यवस्थित मळलं तर आपले डोनट्स चिरत नाही आहेत आणि व्यवस्थित असा त्यांना शेप आपल्याला देता येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला लहान मोठ्या शेपमध्ये हे डोनट्स तयार करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे हवे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकतात, छोटे हवे असतील तर छोटेसुद्धा बनवू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला हे असं गोल करून घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला आतमध्ये थोडंसं बीळ पाडून परत त्याला असं
राऊंड देऊन शेप देऊन छान छान असं गोल करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी सगळं काही असं करून घेतलेलं आहे. आता ही आपली जी चॉकलेट आहे त्याला पूर्ण आता मेल्ट होण्यासाठी ना परत एकदा छान अशी चमच्याने फेटून घ्यायची आहे. असं फेटून घेतल्याने ती चॉकलेट व्यवस्थित अशी मेल्ट होते आणि ते आपल्या जे आपण बनवणार आहोत त्यावरती चिटकली जाते. तर आता इथं कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि आपल्याला हे कमी गॅसवरती व्यवस्थित असं छान तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला हे डोनट्स टाकून घ्यायचं आहे. जास्त पण गरम आपल्याला तेल होऊ द्यायचं नाही, कारण पटकन असं करपल्या जातं. त्यामुळे एवढे गरम आपल्याला तेल बनवायचं नाही, अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच तळायला घ्यायचं आहे. थोडे थोडे करून इथे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं वरती टाकून मग त्याला पूर्ण असं तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आहे. नंतर एक एक करून आपल्याला आलटीपलटी करत हे व्यवस्थित असं लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कारण आपण जे छान भाजले तर ते खायला सुद्धा कडक कुरकुरीत लागतात. त्यामुळे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. नंतर असं आलटीपलटी करून बघा किती सुंदर असा याला कलर आपला तयार झालेला असतो. खूप सुंदर लागतात हे डोनट्स आणि अगदी घरच्या घरी आपण 10 मिनिटांमध्ये हे डोनट्स तयार करू शकतो. तर इथे माझे हे डोनट्स झालेले आहेत. आता ही सुरुवातीला जे मी तळून घेतलेले होते तर ते मी साईडला काढून ठेवते आणि नंतर राहिलेले मी जे 2 आहेत ते मी टाकणार आहे. ते सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहेत. मस्त असे आपले लाल रंगापर्यंत तांबूस रंगाचे आपले हे डोनट्स तयार झालेले आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा केली तर तुम्ही मार्केटमध्ये हे म्हणजे बाहेर घेऊन खाणं नक्की विसरून जाल. घरच्या घरी तुम्ही ताजे ताजे मस्त मुलांना असे फ्रेश आपले डोनट्स तयार करून देऊ शकतात. तर अशाच पद्धतीने इथे आलटीपलटी करत परत ते राहिलेले डोनट्ससुद्धा मी इथे तळून घेणार आहे आणि नंतर आपल्याला फक्त याला कॅडबरीमध्ये ते डीप करायचं आहे थोडंसं आणि मग त्याच्यावरती हे जे आपण चॉकलेटसाठी कलरिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी जे बॉल्स वगैरे वापरले आहेत तर त्याचं ते कवरिंग करायचं आहे. तर बघा परत एकदा मी चॉकलेट पूर्ण फेटून घेतलेली आहे, कारण आपण ही चॉकलेट व्यवस्थित फेटून घेतली की छान असं पातळ शेपमध्ये त्याची होती आणि पूर्णपणे मेल्ट होते. त्याच्यात गाठी वगैरे राहत नाहीत. त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही जास्त बनवत असाल तर मोठ्या तुम्ही अगदी पळीच्या साहाय्याने तुम्ही ती पूर्ण हलवून घेऊ शकतात. तर राहिलेले सुद्धा अल्टीपल्टी करत मी इथे तळून घेत आहे. आता हे सर्व तळून झाल्यानंतर आता आपल्याला हे बघा तुम्ही मस्त असं कडक कुरकुरीत आपले हे डोनट्स तयार झालेले आहेत. कलर सुद्धा खूप सुंदर त्याचा आलेला आहे. अगदी जाळीदार आपले हे डोनट्स तयार होतात. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे. आता ही चॉकलेट छान फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला वरच्या साईडला पकडून असं त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. पूर्ण चॉकलेट आपल्याला त्याला लावून घ्यायची आहे. खालच्या साईडला लावायचं नाही तर वरच्या साईडला तुम्हाला लावायचं आहे. जर पूर्ण तुम्हाला डीपमध्ये त्याला करायचं असेल तर तुम्ही त्याला वरतून चॉकलेटसुद्धा टाकू शकतात आणि पूर्ण चॉकलेट असं आपल्याला हे डोनट्स तयार करू शकतात. तर इथे असंच करून मी पूर्ण असे सगळे बनवून घेणार आहे. एक एक करून आपल्याला हे सर्व बनवून घेतले आहेत. तर इथे सगळे चॉकलेट माझे लावून झालेले आहेत. आता याला डेकोरेशनसाठी आपल्याला स्प्रिंकल्स आणि छोटे छोटे सिल्वर गोल्डन बॉल्स आपल्या यामध्ये टाकणार आहोत. तर बघा एवढे सुंदर आणि 5 मिनिटांमध्ये तयार होती ही आपली रेसिपी. लहान मुलांना खरंच खूप आवडते आणि शक्यतो आजकाल मुलांना बाहेरचं खाण्यावरती खूप भर असतो. घरामधल्या गोष्टी खाण्यापेक्षा त्यांना बाहेरच्या वस्तू खूप साऱ्या खायला आवडतात. तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलं आवडीने खातात. खायला एकदम टेस्टी लागतात. बाहेरचं खाते की घरची बनवलेले आहे मुलांना समजणार सुद्धा नाही आणि आपण आपल्या डोळ्यात एकदा मुलांना छान असं फ्रेश खाऊ देऊ शकतो. तर बघा खूप सुंदर असं आपलं हे डोनट्स तयार झालेलं आहेत. आता हे त्याला क्रीम थोडीशी म्हणजे जे चॉकलेट आपण लावलेली आहे ते थोडंसं थंड झाले की आपले हे मस्त असे डोनट्स तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.